नमस्ते मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत खास एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी उपयुक्त असा संकल्पचित्र आणि त्या संकल्पचित्रामध्ये शीत रंग संगतीमध्ये रंगकाम. चला तर शिकूयात हा सुंदर असा संकल्प. मित्रांनो, एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी बऱ्याच वेळेला येणारा हा प्रश्न मी आज सोडवून देतोय. बाह्याकार जो दिलेला आहे त्याचा व्यास दिलेला आहे 24 सेंटीमीटर आणि 24 सेंटीमीटर व्यासाचे अर्धवर्तुळ आपण काढायचे आहे. तर अर्धवर्तुळ काढण्यासाठी सर्वात प्रथम बरोबर आपल्या या पेपरच्या मध्ये 24 सेंटीमीटरची रेषा मारूया. या दोन्ही बाजूला जागा राहील अशी आणि खालील बाजूला सुद्धा मी एक 7 ते 8 सेंटीमीटर जागा सोडलेली आहे आणि बरोबर 24 सेंटीमीटरची मी एक रेषा मारून घेतोय. त्यानंतर बरोबर त्याचा सेंटर म्हणजे 12 सेंटीमीटर अंतरावरती एक बिंदू घेतलेला आणि या बिंदूमध्ये येऊन 12 सेंटीमीटर माप हे कंपासमध्ये घेतोय. एक मी असा अर्धवर्तुळ काढून घेतोय. पहा, हे दोन त्रिकोण मी या ठिकाणी घेतोय. एक मोठे आकार घ्या जेणेकरून आपल्याला रंगवायला जे चित्र सोपं जाईल म्हणून मी पहिला त्रिकोण एक घेतला. पहा, या व्यासाची जी रेषा आहे या व्यासाला स्पर्श करून या ठिकाणी दुसरा एक त्रिकोण मी आणखीन एक घेणार आहे. या बाजूला ओव्हरलॅप झालेला एकमेकावर आच्छादन झालेला असा हा दुसरा त्रिकोण मी या ठिकाणी घेतलेला आहे. इथून सुरुवात केलेली आहे मित्रांनो आणि ही लयदार रेषा अशी लयदार रेषा आलेली आहे. माशांचे किंवा फुलांचे आकार या ठिकाणी मित्रांनो माशांचे आकार मी घेणार आहे. अलंकारिक आकार म्हणजे तुमच्या आवडीचा आकार आहे. तो कसाही तुम्ही मासा काढला तरी बरोबरच आहे. स्वतःची निर्मिती असलेला हा मासा आहे मित्रांनो. त्यामुळे हा मी मासा असा काढलेला आहे. पहा, आणि याचा एक डोळा काढतोय मी. त्यानंतर याला कल्ल्याचा भाग मी काढतोय. आपली स्वतःची निर्मिती आहे त्यामुळे कसंही काढलं तर ते बरोबरच आहे. त्यानंतर याचा हा पंखाचा भाग आहे म्हणून हा पंख काढलेला आहे. त्याचप्रमाणे हा पंखाचा भाग आहे म्हणून हा पंख मी इथं काढलेला आहे. त्या उलटीच्या भागासाठी सुद्धा मी अशा 1-2 रेषा मारून घेतलेल्या आहेत. हा झाला माशाचा एक आकार. वर्तुळ म्हटलं की ते आपण कंपासनीच काढलं पाहिजे. मध्ये आपण रंगवणार आहे शीत रंग संगती. असे एकूण 7 रंग आपल्याला या ठिकाणी या चित्रामध्ये वापरता येतात. त्याचप्रमाणे याला थोडासा आकर्षकपणा यावा म्हणून त्यामध्ये थोडेसे आपण उष्ण रंग सुद्धा वापरू शकतो. थोडेसे याच्यामध्ये ग्रेडेशन सुद्धा करणार आहोत आणि 3 प्रकारच्या छटा म्हणजे उजळ छटा, मध्यम छटा आणि गडद छटा सुद्धा आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. हे माशांचे जे 2 अलंकारिक आकार आहेत ते मित्रांनो कोरे ठेवणार आहे. संपूर्ण हा जो काय उर्वरित भाग आहे गडद रंग छटांमध्ये मी रंगवणार आहे. पहिल्यांदा निळा रंग घेतलाय मी. तो निळा रंग या कडेच्या आउटलाईन पूर्ण करून घेतोय आणि मग मी आतमध्ये सरळ रंग भरणार आहे. एकसारखा असा सपाट रंगलेपन माझं चालू आहे. याला सपाट रंगलेपन म्हणतात. एकसारखा प्लेन आपण रंग भरत चाललेला आहे. थोडासा पांढरा रंग मिसळून ती रंगछटा आपल्याला थोडीशी फिकट अशी करता येईल. या रंगापेक्षा थोडीशी फिकट. आकारावरती यायचं नाही. आता त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये नाही तर मधला पट्टा जो आहे म्हणजे आता हा मधला स्पेस आहे तर याच्यामध्ये आपण हा टप्पा भरत चालू. या ठिकाणी मी हा पेपर उलटा झालेला आहे आणि हा त्रिकोणाचा भाग मला रंगवायचा. गडद निळसर हिरवा तो मी घेणार आहे आणि तो
वर्तुळांचे सुद्धा आपण भाग भरून घेणार आहोत. बॅकग्राऊंड आपल्या रंगछटांच्या साह्यानं पूर्ण केलेला आहे. जो काही एक छोटा मासा आहे, त्या माशावरती मध्यम आता रंगछटा आपल्याला करायचा. पर्यंत अभ्यास करीत रहा, सराव करीत रहा आणि पाहत रहा माझं YouTube चॅनल.